काय शो सुरू झाला आणि आपल्याला बोलायला लागते. तर गाईज बघू शकता हनी सिंग आले वरती दिसत असेल तुम्हाला. तर हे गाईज गुड मॉर्निंग. तर कशात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असाल. तर आजपासून आपण केले बिग ब्लॉगची स्टार्टिंग आणि आपल्याला जायचं आहे आता 1 वाजला आहे. आपल्याला जायचं मित्राच्या घरी पॉवर बँक घ्यायला. इकडे बघा कोणीच नाही आहे, इथं गाडी आहे आपली, इथं ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर चला जाऊ पहिले मित्राच्या घरी, तर भेटूया आपण डायरेक्ट मित्राच्या घरी. तर चला. तर गाईज मंदिरावर भेटले बघा भाऊ, सामग्री भेटली. बॅट्समन वाकलांचा बॅट्समन. तर काही यांना काही पोरे भेटत नाही म्हणून फोटो करायला आले बघा. 1 2 3 तर काही जस्ट आता आलोय पेट्रोल भरायला. गाडीत जरा पेट्रोल कमी होतं आपल्या म्हणून आलोय. आपल्याला संध्याकाळी कुठेतरी जायचं पण आहे. तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि बघा मी कुठे जातो. तर चला. तर चला काय जातो, वाजले संध्याकाळचे 5:30 आणि तुम्हाला स्टार्टिंगचा इंट्रो बघून तर समजलंच असेल की आम्ही आता कुठे चाललोय. हा तर काय चाललोय मॅच बघायला. तर चला जातो, पहिले मामाजवळ जायचं आहे. तर चला. जस्ट आता स्टेडियमच्या जवळ पोचलोय आणि मामा पण गाडी काढतोय. जरा इकडे थोडंसंच लांब आहे स्टेडियम, म्हणजे 10 मिनटं लागतील वाटतं पोचायला. खूपच एक्साइटमेंट होते, तुम्हाला सांगू शकत नाही. मुंबई वर्सेस RCB मॅच आहे. तर चला भेटूया डायरेक्ट आता स्टेडियम जवळ. तर चला. बघा अख्खा जाम आहे इकडे पण नाही, इकडे पण 7:30 वाजता पोचायचं आहे आम्हाला. आणि जर अशी ट्रॉफिक असली तर कधी पोचू. चला काय झालाय खाऊन आता इथं आलतो बिर्याणी खायला. चला काय फायनली आतमध्ये एंटर झालोय. इकडे बघा गर्दी. आपल्याला गेट नंबर 8 मध्ये जायचं आहे. बिर्याणी खायला गेलो आणि ती चव म्हणजे एकदम खिचडी भातच होता, काय सांगू तुम्हाला आता. तर चला भेटूया डायरेक्ट आता आपण गेट नंबर 8 वरती. तर चला. तर चला फायनली गेट नंबर 8 भेटला आहे. जायचं आता आतमध्ये. आपल्याला प्रचंड मेहनत करायला लागतं, वाटलं नव्हतं इतकं पण आतमध्ये चालायला लागेल. तर चला भेटूया आता आपण डायरेक्ट मैदानावरती. इकडे बघा, त्याच्या आधी इकडे बघून घ्या. स्वामी साईबाबा सर्व आहेत गाईज इथे, दर्शन घ्या तुम्ही. तर गाईज फायनली आतमध्ये पोहोचलोय आणि रांगेत लागलोय जरा. हा धावत दम लागला. लाईन लावायला लागले, बघू शकता प्रचंड गर्दी आहे. तर चला भेटूया डायरेक्ट आतमध्ये. चला काय शो सुरू झाले आणि आपल्याला बोलायला लागते. तर काय हनी सिंग आले इथं, बघू शकता तिकडे. आता दाखवू शकत नाही, माझी फोनची क्वालिटी जरा समजून घ्या. तर काय बघू शकता हनी सिंग आले. राडा होणार वाटतं ब्लॉग मध्ये काय ज्या लुंगड्या चाललो काय त्याचा बघा किती भारी. बघा वरती दिसत असेल तुम्हाला, खूपच मजा येते काय. तर काय हनी सिंग आले तर काय ऐकतच नाही वाटतं पब्लिक. इकडं बघा दूरबीर काढताना काय डेंजर. तर काय हनी सिंग इकडे येते बघा.
ग्राउंड स्टाफ बघा कसं काम करतो एकदम. आला पण लगेच आणि तयारी पण करायला लागले. फायनली स्टेडियमचे लाईट चालू झाले. इकडं बघा असा एकच नंबर ब्लॉगमध्ये राणा होणार आहे. तर काय मुंबई इंडियन्सने अख्खा ग्राउंड भरले. बघू शकता तिकडे पण इकडे पण अख्खा मुंबई इंडियन्सने ग्राउंड भरले. काय हे बघा RCB वाला फक्त मी एकटा टेन्शन. तर काय व्ह्यू बघू शकता तुम्ही आणि प्लेयर पण आता आलेत मैदानात. तुम्हाला माझा आता आवाज नाही येणार कारण की इथे खूप क्राऊड आहे. काय तर काय बघू शकता तुम्ही इथं मॅच होईल आणि ते फुकटची मजा घेतील बिल्डिंगवाले. त्यांची मजा आहे बाई. आपलं काय आपल्या नशिबात नाही असता पैसे घाल. बघू शकता बॅट्समन आलेले आहेत मुंबई इंडियन्सचे. तर प्रचंड एक्साइटमेंट होते. तुम्हाला काही सांगू शकत नाही. ना बॉलर पण रेडी आहेत RCBचे. तर खूपच मजा येणार आहे. काय सांगू तुम्हाला. तुमच्याला जर प्लेअर दिसेल चला काय मॅच सुरू झाले आणि IPLचा वुमेन प्रीमियर लीगचा पहिला चेंडू. हो डॉट गेन. तर काय जो CCTV मध्ये आले आता काय बोलायचं आता याला. इतकी मस्त मॅचीचं खराब करायला तो. तर काय 3 ओव्हर झाल्यात आणि धावा फक्त 11. एक बॉलर आहे कोणतरी ती जरा जास्त डेंजर टाकते. एक पहिली ओव्हर मेडियन काढली आणि या ओव्हरमध्ये फक्त एकच रन दिले. तर काय कॅमेरा बघा कसा हवेत उडतोय. कॅमेरा दाखवतोय एकदाच नाही. शो बघा किती भारी. चिमणी बनवले डेंजर. तर काय 5 इनिंग झाले आणि 155चं टार्गेट दिलं आहे. इकडे बघा फेमस हिरो वरुण धवन पण आले आहे बॉलिवूडचा. आता तर दिसत नसेल तुम्हाला. आता दाखवू पण शकत नाही. आपल्या पुढची कॅपॅसिटी नाही तेवढी.
झाले बघा यांची काय दशा होते. डायरेक्ट असेच इकडे तिकडे पडलेले भेटतील तुम्हाला. चला काय झाले आपली मॅच बघून आता जातो घरी. नाही वैभव आम्हा गाडी काढतोय. ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बाय.